नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲडव्हेंचर गर्ल निकिता. आणि आज आपण आलेलो आहोत नाशिक जवळील पांडवलेणी पाहण्यासाठी. नाशिक शहराच्या दक्षिणेकडे सुमारे 8 किलोमीटर अंतरावर पांडवलेणी आहेत. ह्या लेणी त्रिरश्मी डोंगरावर कोरल्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी मी पोहोचली तेव्हा थोडा गार वारा अंगावर आला. वाऱ्याच्या झुळकीने पडणारी झाडाची पाने जणू काही आपले स्वागत करत आहे असेच वाटते. वर जाण्यासाठी दगडी पायऱ्या बनवलेल्या आहेत. वर जाण्यासाठी सुमारे 20 ते 25 मिनिटे लागतात. ह्या पायऱ्या इतक्या सोप्या आणि मध्यम स्तराच्या आहेत की येथे लहान मुले सुद्धा ट्रेकिंगचा अनुभव घेतात. हातात पाण्याची बाटली घेतली आणि मी सावकाश ट्रेकिंगला सुरुवात केली. वरती खाण्यापिण्याची सुविधा नाहीये, त्यामुळे सोबत येताना तुम्ही खाण्यापिण्यासाठी घेऊन या, पण वरती जाऊन कचरा प्लास्टिक टाकू नका. कुठल्याही ठिकाणी स्वच्छता ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आपण आता वरती आलेलो आहोत. समोर दिसते ती पांडवलेणी. दगडात कोरलेल्या ह्या गुफा जणू हजारो वर्षांच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. ह्या लेणी बौद्ध भिक्षूंनी ध्यान व वास्तव्य करण्यासाठी कोरल्या होत्या. लेण्यांमध्ये असलेल्या ब्राह्मी लिपीतील लेखन आणि प्राकृत भाषेतील शिलालेख यावरून त्यांचा ऐतिहासिक काल समजतो. येथे एकूण 24 लेणी आहेत. विहार, मठ्ठा म्हणजे भिक्षूंनी राहण्यासाठी बांधलेली खोली, चैत्यगृह म्हणजे प्रार्थनागृह, उपासनेसाठी हॉल, स्तूप बुद्धांच्या स्मृतिचिन्हांसाठी. लेणी क्रमांक 3 आणि 18 विशेषतः सुंदर व कलात्मक आहेत. भिंतीवर आणि स्तंभावर कोरलेल्या बुद्धमूर्ती आणि अलंकारिक नक्षीकाम अप्रतिम आहे. त्या काळातील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे लेणी. शांत वातावरणात बसून काही वेळ ध्यान करावंसं वाटलं. वाऱ्याची झुळूक, पक्ष्यांचे किलबिलाट आणि दगडांवर उमटलेले इतिहासाचे ठसे सगळं अनुभवताना मन अगदी प्रसन्न झाले. ह्या पांडवलेणी अत्यंत प्राचीन आहेत. ह्या लेणी साधारणपणे 3री ते 6व्या शतकादरम्यान बनवले गेले. पांडव लेण्यांमध्ये एकूण 24 गुहा आहेत, ज्यात प्रत्येकाची एक वेगळी कथा आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. यातील काही गुहांमध्ये प्राचीन बुद्ध विहार आणि धर्मशाळा देखील आहेत, त्यामुळे याला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने मोठे महत्त्व आहे. या लेण्यांमध्ये अनेक गुहा आहेत. काही पाणी साठवण्यासाठी तर काही ध्यान आणि साधनेसाठी वापरल्या जातात. प्रत्येक गुहेत एक वेगळी शिल्पकला आणि वास्तुकला दिसून येते. गुहांमध्ये मणी, लिंबू, बग्यांपासून तक्ते, पॅनल्स, रिलिप्स आणि कलात्मक चित्रण आहे. पांडव लेणींचा इतिहास प्राचीन बौद्ध काळाशी संबंधित आहे. ह्या लेण्यांचा निर्माण काल इसवी सन 1 ते 5व्या शतकातील आहे. ह्या लेण्यांचा संबंध पांडवांच्या कालखंडाशी आहे, त्यामुळे याला पांडवलेणी असे नाव पडल्याचे सांगितले जाते.
मात्र त्या काळातील पुरातत्व संशोधनावरून हे ठरवले गेले की या लेण्यांची बांधणी बौद्ध भिक्षूंनी केली होती. या लेण्यांमध्ये ध्यानगृह, साधनास्थळ आणि भिक्षूंची निवासस्थाने आहेत. पांडव लेणी, ज्यांना त्रिरश्मी लेणी असेही म्हणतात, ह्या भारताच्या प्राचीन शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानल्या जातात. डोंगरामध्ये कोरलेल्या ह्या 24 भव्य लेणी इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते 6व्या शतकापर्यंतच्या काळात तयार करण्यात आल्या आणि त्या बौद्ध भिक्षूंनी ध्यानधारणा आणि वास्तव्यासाठी वापरल्या. ह्या लेण्यांची रचना साधेपणा आणि भव्यता यांचा अनोखा संगम दर्शवते. सुशोभित दगडी शिल्पे, लाकडी दरवाजे आणि प्रशस्त ध्यानगृह यातून तत्कालीन शिल्पकारांचे उत्कृष्ट कौशल्य स्पष्ट होते. ह्या लेण्यांमध्ये प्रामुख्याने विहार, भिक्षूंच्या निवासस्थानी आणि चैत्यगृह, प्रार्थनागृह आहेत, जिथे सुंदर कोरलेले स्तूप दिसून येतात. प्रवेशद्वार, खांब आणि भिंतीवर बुद्ध, बोधिसत्व आणि विविध बौद्ध प्रतीकांचे कोरीव काम आढळते, ज्यामध्ये त्या काळातील धार्मिक व कलात्मक वारसा प्रतिबिंबित होतो. विशेषतः लेणी क्रमांक 18 अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण इथे राजा नहपाणाच्या शिलालेखाची नोंद आहे, जी त्या काळातील इतिहास आणि राजवंशाच्या अभ्यासासाठी मोलाची माहिती पुरवते. तसेच लेण्यांचे जलकुंड, वजल निस्सारण प्रणाली शाश्वत आणि कार्यक्षम स्थापत्यशास्त्राचे उदाहरण दर्शवतात. आजही बौद्ध इतिहास, प्राचीन कला आणि वास्तुशास्त्रामध्ये रस असलेल्या पर्यटकांसाठी पांडव लेणी एक महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ ठरतात. अनेक प्राचीन भारतीय कोरीव लेण्यांप्रमाणेच पांडव लेणीही अनेक शतकांपर्यंत विस्मृतीत गेली होती. मात्र 18व्या शतकात ब्रिटिश अन्वेषक जॉन स्मिथ यांनी ह्या लेण्यांचा शोध लावला, ज्यामुळे त्यांचे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. या शोधामुळे लेण्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकला, स्थापत्यशास्त्र आणि धार्मिक महत्त्वावर प्रकाश पडला. प्राचीन कोरीव लेण्यांप्रमाणेच पांडव लेणी ही अनेक शतकांपर्यंत विस्मृतीत गेली होती. मात्र 18व्या शतकात ब्रिटिश अन्वेषक जॉन स्मिथ यांनी या लेण्यांचा शोध लावला, ज्यामुळे त्यांचे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. ह्या शोधामुळे लेण्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकला, स्थापत्यशास्त्र आणि धार्मिक महत्त्वावर प्रकाश पडला. पांडव लेणीच्या नव्या अभ्यासामुळे इतिहास संशोधक आणि पुरातत्वज्ञांनी आढळणाऱ्या शिलालेखांमधून बौद्ध मठीय जीवनशैली तसेच त्या काळातील राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींचे मौल्यवान संदर्भ मिळाले. विशेषतः काही लेण्यांमधील नहपाण राजाच्या काळातील शिलालेख त्या स्थळाच्या ऐतिहासिक महत्त्वात भर घालतात. लेण्यांना जागतिक स्तरावर बौद्ध वारसा स्थळ म्हणून ओळख मिळाली आहे. आज येथे पर्यटक, इतिहास संशोधक आणि आध्यात्मिक साधक मोठ्या संख्येने भेट देतात, ज्यामुळे या लेण्यांचे भव्य शिल्पकौशल्य, शांत वातावरण आणि ऐतिहासिक संदर्भ जिवंत राहतात. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा म्हणून ह्या लेण्यांचे जतन आणि संवर्धनही करण्यात येत आहे.
भारतातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा म्हणून ह्या लेण्यांचे जतन आणि संवर्धनही करण्यात येत आहे। आज पांडवलेणी प्राचीन भारतीय कोरीव स्थापत्यशास्त्राचे एक भव्य उदाहरण म्हणून उभी आहे। पांडवलेणी हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक महत्त्वपूर्ण प्रतीक आहे। या प्राचीन कोरीव लेण्यांचा कालखंड इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन पूर्व 6वे शतक असा आहे आणि त्या प्रामुख्याने बौद्ध भिक्षूंनी ध्यानधारणा आणि आध्यात्मिक शिक्षणासाठी वापरल्या गेल्या होत्या। या लेण्या बौद्ध स्थापत्यशास्त्र, तत्वज्ञान आणि कलात्मक कौशल्याचा एक अप्रतिम नमुना आहे। तर म्हणजे प्राचीन भारतीय वास्तुकला, बौद्ध तत्वज्ञान आणि कलात्मक परंपरेचा एक अद्वितीय अनुभव। ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळे विद्वान पर्यटक आणि आध्यात्मिक साधकांसाठी विशेष आकर्षण ठरतात। आजही ह्या लेण्या भारताच्या उत्कृष्ट कोरीव वास्तुशिल्प आणि बौद्ध वारसाच्या जतनाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे। प्रसिद्ध स्थळाची सफर नक्कीच आपल्याला त्याच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वाची जाणीव करून देईल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।